कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय बापू, काय म्हणतोय अमोल? काय नाही दिप्या, मी विनायकरावांना मागाशी सांगितलं आणि तुला पण सांगतोय, डॉक्टरांनी जर काय सांगितलं तर तू जा बरं का आणायला. आपल्याला ना अर्जुनला इथनं हलून देऊ नकोस, अमोल जवळच असू द्या. हो बापू, म्हणून तर मी आता गाडी सोबत घेऊन आलोय. मोना, हा आज केमो झाला ना? केमो झाल्यानंतर आपण गार्डनला फिरायला जाऊ आणि त्यानंतर भेळ पण खाऊ आपण. आहो काय हो नेहमी नेहमी भेळ खायची. मी काय म्हणते आपण ना छान असा पिक्चर बघूयात आणि खूप मजा करूयात. हा काय तू मोना, मोकळ्या हवेला फिरायला सोडून तुला पिक्चर बघायचा असतो ते काय नाही. आज आपण भेळ खायला जायचं म्हणजे जायचं. अहो नाही हो, तुम्ही माझं आहे का? तुम्हाला माहितीये का अजय देवगणचा नवीन पिक्चर आलाय, तर आपण पिक्चरच बघायचा. ए तू जरा माझा ऐकणारच अहो, नाही. तुम्ही माझं आहे का हो? अगं तू ऐक की. अहो थांबा. तुम्ही लहान आहेत का मी? अरे पण अमोल हिला मामा तू तर सगळ्यात लहान आहेस. एक काम करू, आपण दोन्हीकडे पण जाऊ. दोन्हीकडे पण जाऊ आपण. बघा, जे लहान लेकराला कळते ते तुम्हाला दोघांना कळत नाही. भांडत बसलाय तुम्ही. अहो बापू हे ना नेहमी असं करतात. बापू, मी पण हिला तीच सांगायचा प्रयत्न करत होतो पण ही ऐकते होय. अरे केमोला आलेत का बागात फिरायला आले ते? एवढा कसला आनंद झालाय ह्यांना? यांचा आनंद आहे ना हाणून पाडलाच पाहिजे. नाहीतर या जन्मात त्या आप्पी अर्जाची बरबादी बघायचं माझं स्वप्नच राहायचं. हे दोघं कसे दिसणार पण अजून? अर्जा, बापू काय झालं? काही नाही, विनायकराव फाईल घेऊन गेलेत नंबर लावायला. आम्ही थांबलोय अमोल. हा हे बरं झालं, म्हणजे आज वेळेवर आलोत आपण. लागलाय अमोलचा नंबर. सकाळी लवकर आल्याचा फायदा झाला. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग अमोल. वा 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 वा, अमोलच्या ट्रीटमेंटसाठी सगळंच कुटुंब आलेलं दिसतंय. हो डॉक्टर. गुड. अमोल असा स्ट्रॉंग राहून जर त्याने ट्रीटमेंट घेतली ना तर तो लवकरच बरा होईल आणि हा आजार तुम्ही सहज पळवून लावा. सिस्टर, वॉर्ड बॉय, जरा अमोलला घेऊन जावा तिकडे. डॉक्टर त्याची काळजी घ्या प्लीज, खूपच लहान आहे तो. काही काळजी करू नका, अमोल खूप पॉझिटिव्ह आहे. तुम्ही स्ट्रॉंग राहा. शाबास, बस इथं. मानिक काका तुम्ही? आता तुम्ही आजारी आहे म्हणल्यावर मी येणार नाही असं कधी होईल का? हा? मानिक काका तुम्ही इथं आहेत, माझी काळजी घेत आहेत, हे बघून मला खूप भारी वाटते. बरं बरं, मला सांगा तुम्ही बरे आहेत ना आता? हो मानिक काका, मी एकदम ओके आहे. नाही, आता तुमच्यावर केमो करणार आहेत ना, म्हणून जरा मला काळजी वाटते, बाकी काही नाही. पण मानिक काका यात काय एवढं? अहो केमो म्हणजे काय एवढी साधी गोष्ट नाही. अहो त्याच्यात माणसाचं शरीर आहे ना असं एकदम आशक्त होतंय. केमो झाला ना की काही सुचत नाही. काका पण मी काय सगळं सहन. अहो नाही हो अमोलराव, मी योगा आपलं सांगितलं तुम्हाला माझं म्हणणं. आता तुमच्यावर केमो करणार आहेत म्हणल्यावर मला लय वाईट वाटतंय बघा. मी दवाखान्यात नसताना तुम्ही जर दवाखान्यात आले असते ना तर बरं झालं असतं बघा. मानिक काका माझ्यावर किती प्रेम आहे, पण तुम्ही माझी किती काळजी करता. पण तुम्हाला एक सांगू का? हा बोला ना. मी सिम्बा आहे, सिम्बा. सिम्बा फाईट असतो, तो कशालाच घाबरत नाही. अहो अमोलराव, पण ही केमो म्हणजे लय त्रासदायक असते. त्यांना लय त्रास होतोय बघा शरीराला. ती बाकीच काका, मी या आजाराला हरवणार आहे. मी काहीच
काळजी करू नका. काय पट्टी पडवली काय माहिती ह्या प्यारजन ह्याला. आमल्या जरा थांब, एकदा का पहिलं सेशन झालं ना की मग तुला अंदाज येईल की हो आजार एकदम खरा येतो. आणि तुझे ते आई बाबा एक नंबरचे खोटारडे आहेत जे फक्त तुला खोटा दिलासा देत होते. मानी काका काय झालं? कधी काय केमो सुरू? हा नाही ते थोडी तयारी बाकी आहे अजून, मी जरा बघून येतो. हा तुम्ही बसायचं, यस. करा आराम. दिदे केमो सुरू झाला असेल का ग? नाही अजून काही बोलले नाही, सांगतील ते. सिस्टर अमोलचा केमो सुरू केला का तुम्ही? नाही अजून, पेशंट जवळ घरातलं कोणीतरी पाहिजे. घरातलं कोणी पण असेल तर चालेल का? हो पण पेशंट लहान आहे ना, त्यामुळे आई वडील असतील तर बरं होईल. आप्पे अर्जा तुम्ही दोघं जावा. हो. अप्प्या, अर्जुन मी आतमध्ये चाललाय, अमोलला धीर द्याच. पण हे बघ, तुम्ही पण मनाने घट्ट राहा बरं का. हो दिदी, आपला अमोल बरा होणार आहे या सगळ्यातनं. फक्त एवढी परीक्षा द्यावीच लागला आपल्याला. जातो आम्ही. अर्जुन, काही लागलं तर आम्ही आहोत तुमच्यासोबत. अहो तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात आणि तुम्ही छोटे सरकारांची काळजी अजिबात करू नका, ते लवकर बरे होतील. पण ना काही लागलं तर लगेच सांगा. हवं तर नंतर आम्ही दोघे जाऊन बसतो तिथे अमोल बरोबर. मला थंडी वाजते का रे? हो सिस्टर, थोडी थोडी. अमोल बाळा, बरं वाटतंय का रे? मी एकदम ओके मा. हे बघ अमोल बाळा, आता तू अजिबात काळजी करायची नाही. ट्रीटमेंटला सुरुवात होईल, पण आम्ही दोघं आहे इथं. हा, तू एकदम छान राहायचं. हा, बाबा त्यात काळजी कसली? शिस्त म्हणलं की ते फक्त औषध असतं आणि ते औषध मला इंजेक्शन म्हणून देणार आहेत. सगळं विचारलंस त्यांना? मग काय मा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.